ते आमचे मित्र आहेत. हां आणि आम्ही सकाळपासून आज असेच आज अनाथ आश्रमात गेलो होतो, तिथे जाऊन आलो. इथे यायचं होतं ना, तुमच्या दिवसाचं होतं ना, या जो समय पे जो होता है सर वही होता है. सही वक्त होता है. खुदा ने चाहता सब कुछ होता है. तुम्ही माझ्यासाठी खावा नेहमी खावा ना. प्रत्येक सणाला आम्हाला मिठाई आणता पोलीस स्टेशनला. तुम्ही पण तुम्ही असं उभं राहून तुम्ही लाइफ कलरफुल असायला पाहिजे. यस यस श्योर श्योर बहुत अच्छे आपका मेकअप कलर हो जाएगा बाद में. ऐसा चलेगा फोटो आ जाता है. अच्छा ये किसने सर एक आजाद मत हो तुम खाना लाओ त्यांना लावले मला पण लावलं पाहिजे. बिलकुल सर यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये एक मिनिट. नमस्कार, माझं नाव मानसी लक्ष्मी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आज कुठला सण आहे. होळीचा दिवस आहे आणि होळी म्हणजे रंग आणि रंग म्हणजे लाईफ असतो. आज आमच्याबरोबर आज जो मोठा सण आहे त्या सणात आमच्याबरोबर खांदेश्वर पोलीस स्टेशनचे सिनियर PI लांडगे सर इथे सगळ्यांना घेऊन आलेले आहे आणि आम्हाला खूपच बरं वाटतं आहे की आमच्याबरोबर साजरा करायला कोण नाही आहे. पण अशा नाही आहे समाजामध्ये जे आमचे दक्ष आहे
आणि ते दक्ष इथे येऊन आमच्याबरोबर जे स्टेक होल्डर आहे, जे रक्षक आहे, त्यांनीच आमच्याबरोबर आज आमचा होळीचा जो सण आहे ते सादर केलेला आहे. तर माझा कम्युनिटी बद्दल मी मानसी लक्ष्मी सरांचा मनापासून आभार व्यक्त करते की आमच्याबरोबर सर इथे आले. बरेच लोक इथे आलेले आहेत आणि आम्ही जे आमचा लोकांचा म्हणजे आमच्यामध्ये जे भेदभाव आहे ते आज त्यांनी दूर केलेलं आहे आणि मी आमच्या कम्युनिटीबद्दल त्यांना मनापासून आभार मानते. आणि दिल से होली का त्यौहार हम आज उनके साथ मनाया. हैप्पी होली. सर, काय सांगाल, आज नवी मुंबई पोलिसांतर्फे रंगपंचमी लहान मुलांसोबत खेळण्यात आलेली आहे. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आज होळीचा उत्सव आपण साजरा करत आहे. खरं तर आज नवीन भानबे सर, झोंटू सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उत्स्फूर्त खरं आम्हाला त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने आज आमच्याकडे जो बालग्राम आहे त्या बालग्राममध्ये आम्ही आज त्या मुलांकडे प्रत्येक सणाला येत असतो. तसंच आजही होळीच्या निमित्तानं आम्ही इथं आलो. तिथे 44 मुलं मुली आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही आज होळीचा आनंद साजरा केला. तसंच त्याचबरोबर त्यांना आम्ही आज खाऊ वाटपसुद्धा केलं आहे. ही खरी संकल्पना आमच्या CP साहेबांच्या खरं मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत. कारण असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो. त्यापैकी हा एक उपक्रम आहे, तो आज आम्ही इथे राबवत आहोत. एक आगळा वेगळा संदेश देण्याचं काम करत आहे आपल्या माध्यमातून. येस, नक्कीच. यातून खरं तर असे बालग्रामसारखे असे अनेक आश्रम आपल्या हद्दीमध्ये आहेत. नवी मुंबई आयुक्तालयामध्ये अनेक संस्थांनी खरं पुढे येऊन हा वेगवेगळे सण खरं साजरे करायला हवेत, जे मुलांना सुद्धा ह्या समाजामध्ये प्रवाहामध्ये आपल्याला आणता आलं पाहिजे. आमच्याकडे तसं तृतीयपंथीयांचाही अनेक मोठा इथं आमच्याकडे एक संस्था आहे. त्यांच्यातही आम्ही आता इथं जाऊन त्यानंतर आम्ही तिथेही तो सण साजरा करणार आहोत.